हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। तर माझी थोडीशी पॅकिंग करायची चालू झाली कारण की एकाच दिवशी एकदम लोड येणार आहे। त्याच्यामुळे मला हिकडचा जो ह्या घराचा जो शिलाईचा राडा आहे ना तो पहिल्यांदा उचलायचा होता। त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा आपण साड्या पॅक करूया कारण ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तुम्ही जर माझ्या मागच्या साड्यांचे ब्लॉग बघितले ना, माझ्याकडे 4 ते 5 साड्या होत्या। 5 म्हणजे लग्नाच्या 6 वर्षामध्ये 4 ते 5 अशा साड्या होत्या। इतक्या याच्यापेक्षा जास्त साड्या नव्हत्या आणि आता अक्षरशः माझ्या साड्या इतक्या झाल्यात ना की मलाच कळत नाही की या साड्या आल्या कुठून इतक्या। तर चला वेळ न घालवता आता एक साडी बघूया आपण। तर ही वाली जी साडी आहे का नाही, ही मी स्कर्ट शिवायला घेतली। तरीचा मी स्कर्ट शिवणार आहे, नेसणार वगैरे नाहीये। मला स्कर्ट शिवायचा ह्याचा फाईट टॉप वरती घालण्यासाठी एकदम फ्लेअर असा इतका मोठा घेर असा एकदम फ्लेअर हा ना। तर ह्याचा शिवायचा आहे त्याच्यामुळे तर ही पण आता मला चालूला तर ही साडी मी आता वेगळी ठेवते कारण ह्याच्यात नाही ठेवणार आहे, ती वेगळी ठेवते नाही तर मग ती साड्या एकदम मिक्स होऊन जातील। त्यामुळे हा अरे यांना तर आपण रोज भेटू शकतो, भरूचला जरी गेलो तरी कधी नाही भेटणार तुम्हाला। तर सगळ्यात पहिली ही साडी बघा, माझ्या हळदीची साडी आहे पण हिच्यावर इतकं स्टोन वर्क आहे ना, इतकं जास्त की कंटाळाच येतो नेसायचा। साडी खूप हेवी आहे अशी, त्यामुळे इतकी जड आहे तर नेसूच नाही वाटत। आणि ते आता ब्लाऊज पण इतके जास्त अशा लग्नाच्या वेळेस जरा जास्तच अजून छोटी होती त्याच्यामुळे इतके जास्त फिट्ट बसतायत ना ब्लाऊज की अजिबातच बरोबर बसत नाहीयेत। तरी बघा पहिल्यानीची घडी सुद्धा व्यवस्थित घालता येत नाहीये, एकदम कशी तरी अशी घडी घातलेली आहे। सर ना बाजूला बॅग आण, चल बॅग। तर आम्ही आता बॅग मध्येच भरतो डायरेक्ट तुम्हाला दाखवत कारण की तर बॅगला आम्ही बॅग कागद लावून ठेवत असते जेणेकरून धुवावं नाही ना लागणार, नाही तर मग नेक्स्ट टाइम यूज करताना बॅग धुवूनच वापरावी लागते। ए मे नाही तो कोण ए त्याच्यात नको बसू सर। तर 6 वर्ष झाली या साडीला पण साडीचा एक सुद्धा स्टोन निघला नाही, एवढं ते व्यवस्थित चिटकावलेलं आहे। त्याच्यानंतरची ही साडी आहे जी आपल्याला ना भावना कलेक्शन यांच्याकडून रिसीव झाली होती। तर ही पण साडी छान आहे, ब्लाऊज पण माझा शिवून झालेला आहे आणि ही साडी पण खरंच खूप मस्त आहे बरं का, कारण की जॉर्जेट फॅब्रिक मध्ये आहे, त्याच्यावरती छोटे स्टोन असल्यामुळं एक थोडासा चांगला लुक पण येतोय त्या साडीचा। त्याच्यात बसू नको बाई, त्याच्यात नको बसू। हाँ त्याला लय दिवस झाले, आता नाही ते। तर कसं आहे ना, मला म्हणजे कपडे ना घड्या घालायचा इतका कंटाळा येतो ना, घड्या नको बापरे, घड्या नको वाटतं मला घालायला। घड्या घालायचं म्हणजे माझ्या जीवावर येतं घड्या घालायचं। तर सर बाजूला बॅग वर नको बसू बाई साहेब। त्यानंतर पुढची साडी आहे, तर ही साडी जी मी त्या दिवशी नेसली होती व्हिडिओमध्ये, तर ही ना फक्त 200 रुपयाची साडी, 230 240 अशीच काहीतरी आहे। पण इतकी माझी फेवरेट आहे ना की मला खूप आवडते ही साडी, कारण हलकी खूप आहे आणि त्यामुळे नेसायला पण छान वाटते। आणि ह्याच्यावरती थोडी डिझाईन आहे, काठाला तर अजिबात डिझाईन आहे तरी पण छान वाटते। तर त्या दिवशी पण बऱ्याच लिंक म्हणून कमेंट आल्या होत्या, तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ह्या साडीची लिंक भेटून जाईल। म्हणजे ज्या पण मी ऑनलाईन घेतल्यात ना त्या सगळ्या साडींची लिंक तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल। त्यानंतर ही वाली साडी आहे, तर ही सुद्धा मी ऑनलाईन घेतली होती, ही पण आय थिंक 200-250च्या आसपासच आहे। आणि हिच्यावरचा ब्लाऊज पीस मी हा वाला ब्लाऊज आहे त्याचा, मग ब्लाऊज चांगला शिवला होता त्याच्यामुळे साडीला लुक आला होता, साडीपेक्षा ब्लाऊजला छान वाटत होते। हे बघा असा पाठीमागून असा शिवला होता, मी स्वतः शिवलेला आहे। त्यानंतर हा असा होता, छान आहे साडी। इतकी मला अशी आवडत नाही कारण बाहेर गावाला तर मी घालूच नाही शकत, नेसूच नाही शकत, कारण ह्याचा जो कपडा आहे ना तो थोडासा वेगळा येतोय, त्यामुळे याला काही पण चिकटून राहतं लगेच, काही पण पाला पाचोळा म्हणा लगेच चिकटतो। बाकी साडी छान आहे पण ही आता यूज नाही होत आहे, तर आता हिचं काय करायचं, आता नवीन घरात गेल्यानंतर याचा पडदा वगैरे मस्त होईल, तर मग आता तेच करणार आहे। तू बॅगवर नको बसू, आधीच माझ्या साड्या बसतील का नाही बॅगात हेच मला माहित नाही। त्यानंतर ही वाली साडी आहे जी मी रुद्राच्या जायचं ना, जी मी रुद्राच्या बर्थडेला नेसली होती आणि ह्या साडीचा मी ड्रेस शिवणार आहे, पण आता मला कधी वेळ भेटतोय। ड्रेस शिवून काहीच फायदा नाही, कुठेतरी घालण्यात यावेत, नाही तर मग मी कुठे जात नाही, मग ते ड्रेस शिवून ठेवा असं वाटतंय।
तर मी धुतली नव्हती, मला वाटलं नव्हतं खराब झालंय, तरी तर बघा किती केक लागला आणि धुतली पण नव्हती. आता तिकडच्या घरी गेले की पहिल्यांदा ना ही साडी धुवून टाकेन. धुतली नव्हती तशीच ठेवली होती, थोडाच वेळ बड्डे पुरती नेसली होती तर ती धुतली नव्हती. पण साडी एक नंबर आहे बरं का, जे क्वालिटी फॅब्रिक सगळंच एक नंबर आहे. ही पण ऑनलाईन घेतली होती, 450ची आहे आणि ह्याची लेस आहे ना ती सगळ्यात जास्त छान आहे. जर तुम्हाला ही साडी घ्यायची असेल ना तर मला नक्की डिस्क्रिप्शन चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते बघा. पदराला तर एकदम असे मस्त मोठे मोठे गोंडे होते, ते मस्त लुक दिसत होता. त्यानंतर ही आहे तक्षशिला पैठणी. तर ही सुद्धा मला ना आपल्या एक इन्स्टा पेज करून रिसीव झाली. ते तर तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे, पण साडी छान आहे बरं का, क्वालिटी वगैरे सगळं ओरिजिनल तक्षशिला आहे, ही ओरिजिनलवाली आहे. त्यामुळे हिचं सुद्धा तुम्हाला नंबर देते, त्यांचा व्हॉट्सअप नंबर, तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडून बाय करू शकता. त्यानंतर ही साडी आहे बघा जी, तर ही साडी मी ना ह्याला कशाला आता ह्याला नेसली होती, काय तरी होतं आता आठवत नाही आहे, बहुतेक हरतालिकेच्या वेळेस का काय. तर ह्या साडीची मला लिंक सगळेजण मागत होते, तर माझ्या बहिणीला ही साडी इतकी आवडली की ती म्हटली नाही मलाच पाहिजे, तर तिलाच पाठवायची आहे. पण ती चालली गावाला सुट्टीला, तर त्याच्या आधी पार्सल पोहोचलं असं वाटत नाही आहे. त्यामुळं मग म्हटलं आता डायरेक्ट ती गावावरून आली ना मगच तिला पार्सल करेन, कारण आता मला पण खूप काम आहेत ना, त्याच्यामुळे मग तिला बऱ्याचशा गोष्टी द्यायच्या, तसं सगळं पॅक करायला वेळ लागेल, त्यामुळं राहू दे म्हटलं. पण साडी एक नंबर आहे, फक्त 250 रुपयाची साडी आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल ना तर लिंक मी देऊन देईल, तुम्हाला लिंक भेटून जाईल. आणि तिच्यावरचा हा वाला ब्लाउज आहे बघा, सगळे ब्लाउज मी बोटनेक मध्ये शिवत असते बघा, बोटनेक, कारण मला माझं आणि पुढून असा प्रिन्सेस कट आहे. खरं तर ब्लाउज वगैरे काहीच मी व्यवस्थित ठेवलेले नाहीये तेवढे. कपडा इतका चांगला नाही ब्लाउजचा, थोडा हलकाच आहे, पण मी ब्लाउज छान शिवला होता त्याच्यामुळे ते दिसायला एकदम लुक आला होता ड्रेसला, ही साडीला. तर या साडीची लिंक मी पण देऊन देईल, फक्त 250ची आहे बहुतेक, 250 का 300च्या आसपास, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. त्यानंतर पुढची आहे ही वाली साडी, तर ही मला वेदिका कलेक्शन यांच्याकडून झाली होती रिसीव बहुतेक साडी, पण साडी एक नंबर आहे. तर ह्या साडीचा सुद्धा आता ना मी ड्रेसच शिवणार आहे, कारण ह्या साडीच्या ड्रेसचा इतकाच ट्रेंड आहे ना, खूप ट्रेंड आहे तो अम्ब्रेला ड्रेस. ह्या साडीतून इतके लुक येतात ना, मी शिवेल. पण त्याच्या आधी बघू गावाला गेल्यानंतर थोडं नेसून मग ड्रेस शिवलाला चालेल, पण आधीच ड्रेस शिवायचं असं वाटतं, नको वाटतं ना आपल्याला. तर बघू आता थोड्या दिवस नेसेल, कारण त्यांनी फॉल वगैरे लावून दिलेला होता. त्यांच्याकडची आपण कोणतीही साडी घेतली ना वेदिका कलेक्शनवाल्यांकडची, तर आपल्याला ते ना डायरेक्ट फॉल वगैरे लावून देतात, डायरेक्ट साडी रेडी करून. तर मस्त आहे साडी, थोडासा ना बांधणी टाईपमध्ये जाते, त्याच्यामुळे शी चुरगळल्यासारखी वाटते, पण साडी एक नंबर आहे, छान आहे साडी. त्यानंतर ही पुढची आहे जी माझी साखरपुड्याची आहे. तर हा कलर ना मला आवडत नाही जास्त, पण आता ही साडी कुणी घेणार पण नाही, कारण ह्याच्यावरती पूर्ण अशी लेस आहे ना, तर खूप जड लागते. तर आता मी हिचा ना ड्रेसच शिवेन, पण माहित नाही कधी. नको, घडी घातलेली चांगली नको करू. तसं आपल्या लग्नाच्या ज्या साड्या असतात ना त्याचं आपल्याला काही करू वाटत नाही, वाटतं जपून ठेवावं. ए बाबा शांत राहा तू, नको, तू काय नको करू, तू माझी बिलकुल हेल्प नको करू. त्याच्यानंतर हा आहे माझ्या लग्नातला शालू लग्नाचा. हे बघा, आमच्या इकडं ना बस्ता बांधायला जायचं नसतं, मी शेळ्या राखत होती. ज्या दिवशी माझा बस्ता होता ना मी शेरडाकडे होती, पण मला माझ्या आवडीच्या थोड्या तरी साड्या पाहिजे होत्या, त्याच्यामुळे माझी कसं मी, माझी आई, माझे वडील, आम्ही तिघच असल्यामुळे मग मला शेळ्याकडे जावं लागलं. आणि माझे आई वडील शांत राहणार, आई वडील दोघं जण बस्त्याला गेलते, पण मी माझ्या मैत्रिणीला जी माझी एकदम क्लोज आहे ना तिला लावलं होतं, म्हटलं जा तू तुझ्या थोड्या तर पसंतीची साडी सिलेक्ट कर. पण तिला कोणी मध्ये पण येऊन देत नव्हतं. बाय सर मागं, तुला काय कळतंय, सर मागं. ती मला फोनवर बोलत होती आमच्या रानातच, मी शेळ्याच्या मागत माझा दिवसभर फोन चालू होता, जोपर्यंत बसता होत नव्हता तोपर्यंत. कसली साडी घेतली ग, कसली, म्हणजे आपल्याला किती एक्साइटमेंट असते ना लग्नाच्या साड्यांची. तर ती म्हणायची बाई तुमच्यातल्या बायका मला पुढं पण नाही जाऊ देस, मला मागं ढकलता येतं. आणि आधीच ती वारकी म्हटली तिने हात लाईपर्यंत मी सगळ्यात मागं जाऊन पडते, अशी म्हणायची. इतकं हसलो ना. तर खरं तर तिच्या पसंतीची एक पण आली नव्हती साडी, सगळ्या बायकांच्याच पसंतीच्या झाल्या होत्या साड्या. पण ही शालू माझा ना खरंच खूप छान आहे, जर कापड वगैरे पण एकदम चापून चुपून बसतो, अजिबात फुगत नाही, एकदम मऊ आहे, खूप मऊ आहे. आणि कलर पण असा राणी कलर आहे ना, त्याच्यामुळे आवडते मला ही साडी. पण नेसणं नाही होतंय, कारण एवढ्या हेवी साड्या नेसणं बापरे पॉसिबल नाही. आता काय माहित कधी यूज होती, डायरेक्ट हा कधी यूज होती काय माहित नाही. तर थोडी ओपन करून दाखवते, घडी घालायचा फार जास्त कंटाळा येतो मला, पण थोडी दाखवते ओपन करून. हे बघा
हे असा होता, खालच्या साईडचे जे काट आहेत ना हे असे आहेत, खूप असं म्हणजे खालच्या साईडने इतकं असं जड वाटतं ना, खूप मस्त. आता मी नेसली ना एकदम मस्त दिसेल, पण नेसायची कधी, काहीतरी लग्न वगैरे काहीतरी आल्यावर नंतरच नेसणं होईल, अशी तर होणारच नाही. आणि तिच्यावरचं ब्लाऊज आता मला बसेल असं वाटत नाहीये, कारण आता थोडंसं साईज पण वाढली, काय आता सगळं प्रेग्नेन्सी ह्याच्यानंतर. तर हा बघा असा शिवला होता ब्लाऊज, सगळं तुटून गेलंय, काही राहिलं नाही बघा. कारण कसं शिवलं होतं काय माहिती, त्यांनी सगळे बन बिन तुटलेले आहेत. पण लावून घेईल, पॅच पण मस्त लावला होता पण त्यांनी. पण ब्लाऊज इतका छोटा आहे ना की आता नाही बसणार मला. हे बघ किती छोटस आहे, आणि बसला तरी ह्याला आता शिलाई उसवून त्याला अल्टर करावं लागेल थोडासा, तेव्हा बसेल. तर बघू आता ते कधी होते. त्यानंतरची ही साडी जी मला रुद्राच्या पप्पांनी, म्हणजे मी प्रेग्नेंट असताना मला 7वा महिना चालू होता, आणि सगळ्यांचं एक असं स्वप्न असतं ना की बाई माझं डोहाळे जेवण करायचं, पण आमच्यात असलं काही होत नसतं. कारण की आमच्या ते लोक असल्या गोष्टीवरती पैसाच खर्च करत ना, काय माहित किती लोक हाऊस माऊस म्हणून करतात, पण आमच्यात असं वाटतं की बापरे डोहाळे जेवण करा म्हणजे 20-30 हजाराचा खर्च आला, इतकं कोण करणार असं वाटतं. त्याच्यामुळे नव्हतं केलं, आमच्यात कोणाचंच नाही झालं. पण एक इच्छा होती की बाबा फोटो तरी शूट करूया, पण काहीच नाही झालं. तसंच्या तशी साडी राहून गेली. फक्त मी वाढदिवस होता लग्नाचा तर तेव्हा नेसली होती. पण खूप सुंदर साडी ही बघू शकता. हे जे आहे ना, हे मोर जे आहेत ना पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केल्यासारखं आहेत, पण एकदम मस्तच आहे बघा. खूप छान आहे ही साडी, खूप म्हणजे खूप. आता तिकडे गेली ना तर सगळ्या साड्या मी थोड्याशा धुवून छान अशा क्लीन करून ना इस्त्री करून व्यवस्थित ठेवणार आहे, आणि कपाट घेणार आहे. माझ्या साड्या नीट राहत नाही असं, या कपाटात एवढीशी जागा आहे, त्यात अशा कोंबून कोंबून सगळ्या साड्यांचा चुना होऊन झालाय. तर आता मोठं कपाट घेणार आहे तिथे गेल्यानंतर. बघू, सामान नको वाटतं घ्यायला, शिफ्ट करताना किती प्रॉब्लेम येतो. तर मस्त आहे बरं काही साडी, एक नंबर आहे. पण ही थोडीशी फुगते, थोडी कडक कडक आहे, अशी मऊ नाहीये. माझं शालूचं कसं कापड आहे मऊ आहे ना, तसंही मऊ नाही, हे थोडं कडक कडक येते, त्यामुळे फुगते साडी. त्यानंतरची पुढची साडी आहे, तर हा बेल्ट बघा. मी ना जेव्हा मी शिलाई काम करायला चालू केलं तर नुकतंच तेव्हा शिवला होता बेल्ट, पण किती मस्त असायचं, फिनिशिंग आहे. असं वाटतंय का की मी सुरुवात केली ती तेव्हा शिवला असेल. हे घे पकड. हा, तर हे सुद्धा साड्या आपल्याला बघा इन्स्टा आयडी करूनच रिसीव झाली होती त्या दिवशी, पण एक नंबर साड्या आहे. तर त्यांचाही नंबर मी खाली मेन्शन करते. एकच नंबर साड्या, एकदम लाईट वेट आहे. हा, आणि पण फुल भरलेलं वर्क आहे याच्यावरती, एकदम पार्टीवेअर लुक येतो ह्याने. हा, राजकुमार लगती हूँ. आणि हा तिच्यावरचा ब्लाउज आहे. ब्लाउज मी एकदम सिंपल शिवलाय, कारण मला त्या साडीचा ड्रेस शिवायचा आहे. मला साडीपेक्षा ड्रेस राजकुमारी वाली साडी तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता, है ना. तर छान आहे बरं का साडी, एक नंबर आहे. मी आता तिकडे गेल्यानंतरच नेसीन. त्यात आई पण सारखं बोलतात की नेसून बघ ना, नेसून मला फोटो काढून टाक, तर मला होईनाच झालंय. तिकडे गेले ना आता 2-4 दिवस मला काही काम नसेल, मी ऑर्डर बंद केल्या त्याच्यामुळे, मग आता तेच काम करत राहणार, साडी नेसणं हेच. त्यानंतर पुढच्या आहे ज्या आता खूप ट्रेंड मध्ये चालू, कालच तुम्ही बघितली, तर हे पण साडी खूप मस्त आहे बरं का, खूप जास्त छान आहे. एकदम हेवी आहे, कापड इतकं हलका आहे ना, पण साडी एकदम जड आहे लेसमुळे फक्त. त्यानंतर ही पुढची साडी आहे, तर ही पण मला एक रिसीव झालेली आहे अशीच, पण मला आता त्यांचं नाव पण नाही आठवत आहे, मला कुणाकडून रिसीव झाली ते काहीच आठवत नाही आहे. तर बघू, मला आठवलं तर ना त्यांचा नंबर मी टाकते. पण साडी छान आहे बघा, मी अजून नेसली नाही, एकदा पण नाही नेसली. ब्लाऊज पण नाही शिवला, ब्लाऊज पीस पण आतमध्येच आहे. आता बघू कधी होते ब्लाऊज शिवणं. एका पण साडीवरचा ब्लाऊज अजून माझ्याच्याने शिवणं झालेलं नाही आहे. थांब, तसं नको काय पण करू. त्यानंतर पुढच्या आहे, तर ही साडी सुद्धा मी ह्याच्याकडून घेतली, म्हणजे मिशोकडूनच घेतलेली आहे, आणि 400 रुपयांचीच होती. पण नवीन होती ना त्यावेळेस खूप जास्त छान दिसत होती. आता पण ही खूप मस्त आहे, एकदम हलका आणि मेन म्हणजे मऊ सूत आहे. पण आता ही मी नेसतील असं वाटत नाही, कारण इतक्या वेळा नेसली ना, इतके फोटोज झाले त्या साडीवरती की आता तिला इच्छाच नाही मला नेसायची, इतक्या वेळा नेसली. त्यानंतरची ही आहे पुढची. आता कुठला सण गेला बरं, वटपौर्णिमेला बहुतेक मी वटपौर्णिमेलाच घेतली असेल, कशाला घेतली होती आठवण नाही, पण
फुल बटरफ्लायची आहे. माझी ठेवण्याची पद्धत बघा, तुम्ही म्हणाल काय एडी गबाळे गती ठेवलंय. तर साड्या नीटच ठेवते पण कपाटात जागा नाही, त्याच्यामुळे दाबून दाबून मग ते साड्याचं वाटोळ होऊन जाते. हे बघा पूर्ण फुल बटरफ्लाय आहे त्याच्यावरती. साडीचा इतका मस्त लुक आहे ना, मी नेसली होती, खूप मस्त दिसते ही साडी. ब्लाउज पीस पण मी शिवला ह्याच्यात. ब्लाउज पीस सुद्धा सरळ करणं माझ्याच्यानं झालं नाही. हे बघा असा फुगाबाई शिवली होती, मस्त होती. शांतरा उठ. तर आता या सगळ्या साड्या मला इस्त्री कराव्या लागणार आहेत. धुवून थोड्या इस्त्री करून ठेवेल. आता हे सगळं काम मी नवीन घरात गेल्यावरच करणार, आता नाही तर करत काय. कारण इतकी चुरगळली ना साडी, एक नंबर साड्या. ही सुद्धा मला 400 रुपयांच्या आसपास का 500च्या आसपास आहे बहुतेक. ह्याची पण लिंक मी तुम्हाला देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही चेक करा, लिंक भेटून जाईल. त्यानंतरची ही आहे जी कालच मला रिसीव्ह झाली होती. तर ही पण खूप मस्त आहे साडी, बघितलीच तुम्ही, मी दाखवलीच होती. ऑर्गेन्झा आहे पण मऊ ऑर्गेन्झा आहे. हा आता जायचं ना आपल्याला. आणि हा तिच्यावरचा ब्लाऊज आहे, तर ब्लाऊज पण शिवलेला नाहीये. ह्याच्यातून मला वाटतंय एक 3-4 साड्या मी घेतलेल्या आहेत, नाहीतर सगळ्या साड्या मला अशा कोलॅबरेशनसाठी आलेल्या आहेत. म्हणजे माझ्याकडे साड्याच नव्हत्या. तुम्ही जर हा कोलॅबरेशनच्या साड्या याच्यातून मायनस केल्या ना, तर माझ्याकडे 3 ते 4 साड्या आहेत. 4 लग्नाची एक, ती हे एक, हळदीची एक, ह्याची एक, जर 2-4 एवढ्याच साड्या आहेत. नाहीतर माझ्या साड्याच नाही आहेत. मला या कोलॅबरेशनला आलेल्याच बऱ्यापैकी जास्त साड्या आहेत. उठ. तर आता या सगळ्या साड्या मला ना पॅक करायच्यात बॅगमध्ये. असतात अशाच घड्या घालून पॅक करते आणि तिथे गेली ना छान धुवून मस्त इस्त्री करून घड्या घालणार आहे साड्यांचे सगळं. कारण आता तिकडे गेले की एवढे ऑर्डर मी घेणार नाही लगेच. थोडासा एक 5-6 दिवस तरी नुसतं आराम करणार आहे. आणि गावाला पण जायचं आहे, थोडं तिकडे जाऊन सामान शिफ्ट करून त्याच्यानंतर मला साड्या वॉश करून ह्यातल्या 2-4 साड्या न्यायच्या आहेत गावाला पण, कारण की तिकडे पण साड्या नेसाव्या लागतात. तर हा होता माझ्या साड्यांचा व्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. खरं सांगू का, मला साड्यांची इतकी अशी हाऊस नाही आहे जशी आपल्याला हाऊस असते बघा साड्याची. मला ड्रेसची खूप हाऊस आहे की साडीचा ड्रेस झालाच पाहिजे. साडी मी 1-2 वेळा नेसत असते आणि नंतर त्याचा ड्रेस शिवते, त्याच्यामुळे मी फॉल पण लावत नाही. ह्या बटरफ्लायच्या साडीला पण फॉल लावलाय बहुतेक हिला. तर अशा फॉल लावून घेत नाही. मला वाटतं की त्याचा नाही, मला ड्रेस शिवायचा त्याचा, त्यामुळे फॉल उगाच नको लावायला, नंतर काढावा लागतो त्याच्यामुळे. तर ठीक आहे, चला सगळ्यांच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. मिशोच्या साड्या ना खूप जास्त छान असतात. सगळ्यांना वाटतं की क्वालिटी नसते, पण मी सगळ्या साड्या माझ्या मिशोच्याच आहेत आणि 200, 250, 300 अशाच रेंजमधल्या आहेत. पण तिचा लुक पण किती छान दिसतो. तुम्ही आत्तापर्यंत मला 2 वर्ष झालं बघितलाय. 2 वर्षात तुम्ही ह्या सगळ्या साड्या माझ्या अंगावरती बघितल्या असतील, कारण एवढ्या साड्या आहेत त्यामुळे 30-30 रिपीट करत असते मी. परत 30-30 माझं सुरू असतं. तर ठीक आहे, चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, चॅनल